शेतकरी मित्र हो, शेतीचं गणित हे अवलंबून असतं ते म्हणजे पाण्यावरती. बऱ्याचशा वेळा हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आपल्याला त्या ठिकाणी पाण्याची गरज पडते, त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. विशेषतः कोरडवाहू क्षेत्र ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी बारमाही पाणी नसतंच आणि त्यामुळे तिथं जे पाण्याचे जे काय स्रोत असतील, त्यामध्ये विहीर असेल, बोरवेल असेल, टाकी असेल किंवा शेततळे असेल, हे त्या ठिकाणी असतात आणि याच्यामध्ये किती पाणी आपल्याला साठवता येतं जेणेकरून पिकांचं योग्य नियोजन त्या ठिकाणी आपण करू शकू. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेततळ्यामध्ये किती पाणी साठतं, विहिरीमध्ये किती पाणी साठतं किंवा कितीही मोठी टाकी आपण बांधली तर त्यामध्ये किती लिटर पाणी त्या ठिकाणी साठवू शकतं, तुमचा बोर कितीही खोल असला तरी त्यामध्ये किती लिटर पाणी असू शकतं, याचं साधं सोपं आणि सरळ गणित त्या ठिकाणी मी तुम्हाला मांडून दाखवणार आहे. आणि हे पाहिल्याच्या नंतर तुम्ही घरच्या घरी कितीही लिटरची मोठी टाकी किंवा विहीर किंवा शेततळं तुम्ही त्या ठिकाणी बांधू शकता. तुम्हाला कोणालाही विचारायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तर आपली ही जी टाकी आहे ती साधारण आयताकृती जिची जी काही साईज आहे ती 50x30 ची साईज. तर एवढ्या भागामध्ये किती पाणी साठणार आहे ते आपण तुम्हाला मी याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे. आता याच्यामध्ये होतं काय की सर्वात पहिल्यांदा आपल्याला याचं घनफूट सुरुवातीला काढावं लागतं. मग ते घनफूट काढताना बघा कसं काढता येतं. आता समजा हा एवढा भाग 30, याची रुंदी 30 फूट आहे. तर 30 फुटामधून तुमचा इकडची भिंत जाईल आणि इकडची भिंत जाईल. साधारणतः ती 1-1 फूट आपण धरून चालू. म्हणजे हे तुमचे राहिले 28 फूट. आता इकडून पण सेम तसं करायचं. हे 1 फूट आणि हे 1 फूट सोडून द्यायचं, कारण पाणी याच्या आतमध्ये साठणार आहे. मग हे झाले 48 फूट, बरोबर. मग आता एकूण घनफूट जे काय होईल तुमचं 48 गुणिले 28 आणि गुणिले 5, बरोबर. तर हे जे कॅल्क्युलेशन एवढं जर केलं तर आपलं घनफूट होतील 6720 घनफूट. एवढं आपलं त्या ठिकाणी पाणी साठणार आहे. एवढ्या भागामध्ये आपलं पाणी साठणार आहे. आता साधारणतः एका घनफूट एवढ्या व्हॉल्यूममध्ये हे जे काय व्हॉल्यूम आहे तर याच्यामध्ये साधारणतः एका घनफुटामध्ये 28 लिटर पाणी साठतं. म्हणजे याला जर आपण 28ने जर गुणलं तर आपल्याला सगळं पाणी या ठिकाणी भेटणार आहे. मग ते पाणी आपल्याला भेटतं 1,88,160 लिटर. एवढं पाणी त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे. एवढं पाणी आपण ह्या साईजच्या टाकीमध्ये तुम्ही साठवू शकतो. फक्त तुम्हाला याच्यामध्ये जमलं काय पाहिजे की याच्यामध्ये तुम्हाला घनफूट काढायला जमलं पाहिजे, बरोबर. आणि घनफूट काढल्याच्या नंतर एका घनफुटामध्ये साधारणतः 28 लिटर एवढं पाणी त्या ठिकाणी साठतं. मग तुमचं किती घनफूट येऊ, 1 लाख येऊ, 2 लाख येऊ, 3 लाख येऊ, 4 लाख येऊ, किती पण येऊ, त्याला फक्त 28ने त्याला त्या ठिकाणी गुणायचे आणि गुणल्याच्या नंतर जे काही तुमचं उत्तर येईल तेवढं लिटर पाणी तुमचं त्या टाकीमध्ये त्या ठिकाणी साठणार आहे. तर हे होतं आयताकृती टाकीच्या बाबत. शेतकरी मित्र हो, समजा तुमची विहीर आहे किंवा तुम्हाला एखादी गोल टाकी त्या ठिकाणी बांधायची. आता गोल टाकी आणि विहिरीचं त्या ठिकाणी जे काय कॅल्क्युलेशन असणार आहे ते सेम असणार आहे. आता आपण या ठिकाणी जी काय गोल टाकी किंवा विहीर घेतलेली आहे तिचा जो व्यास आहे, तुम्हाला विहिरीचा व्यास माहीत असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता जो काय विहिरीचा व्यास आहे तर विहिरीचा व्यास साधारणतः 20 फूट एवढा आहे, बरोबर. तर विहिरीचा व्यास माहिती असणं तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे. प्लस तुम्हाला विहिरीची खोली ही देखील त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. समजा विहिरीची खोली किंवा तुमच्या टाकीची जी काही खोली ही 50 फूट साधारणतः आहे असं आपण पकडून चालू. तर सुरुवातीला तुम्हाला काय टाकीचं किंवा विहिरीचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचं. त्यासाठी जो काय तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे तो π/4 गुणिले जे काय व्यास असेल त्याचा वर्ग करायचा आहे. मग हे सगळं केल्याच्या नंतर 314 स्क्वेअर फूट एवढं आपल्याला स्क्वेअर फूट त्या ठिकाणी या टाकीचं भेटतं. आता आपल्याला साधारणतः याचं घनफूट त्या ठिकाणी काढायचं म्हणजे घनफळ काढायचं म्हणजे व्हॉल्यूम काढायचं आहे. आता हे आलेलं 314 आहे, त्याला जे काय 50 आहे, मी 50 फूट आपली खोली त्या खोलीने त्याचा गुणाकार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपलं हे साधारणतः घनफूट जे काय आहे ते 15,700 एवढं घनफूट एवढा जे काय घनफळ आहे याचं, तर त्या ठिकाणी या टाकीचं किंवा या गोल विहिरीचं घनफळ हे 15,700 त्या ठिकाणी आलेलं आहे. आता आपल्याला माहिती की एक घनफूट जे काय असतं तर एक घनफुटामध्ये त्या ठिकाणी आपलं 28 लिटर जे काय आहे ते पाणी त्या ठिकाणी बसत असतं, बरोबर. तर मग जेवढं काय घनफूट आलं आहे त्याला 28ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचे आणि हे केल्याच्या नंतर आपल्याला 4,39,600 लिटर एवढं पाणी त्या ठिकाणी या टाकीमध्ये किंवा या साईजच्या टाकीमध्ये किंवा विहिरीमध्ये त्या ठिकाणी आपलं बसू शकतं. याच्यामार्फत तुम्ही तुमच्या विहिरीतलं पाणीसुद्धा किती साठा शिल्लक आहे किंवा किती साठा त्या ठिकाणी तुमच्या विहिरीमध्ये होऊ शकतो हे सुद्धा काढू शकता. किंवा तुम्हाला जर गोल टाकी जर बांधायची जर असेल
तरी देखील तुम्ही याच्या साईजवरून तुम्हाला किती लिटरची टाकी त्या ठिकाणी बांधायची आहे ते त्या ठिकाणी तुम्ही ठरवू शकता. यासाठी तुम्हाला कोणालाही विचारायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही. शेतकरी मित्र हो, आता जर आपल्याकडे बोरवेल जर असेल आणि बोरवेलमधलं पाणी जर आपल्याला जर काढायचं जर असेल तर साधारणतः बोरवेलचा हा जो काही व्यास आहे तो आपल्याला माहिती असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. पण बोरवेलचा व्यास साधारणतः त्या ठिकाणी 9 इंच एवढा असतो. पण 9 इंचला आपला जर फुटामध्ये जर कन्वर्ट जर त्या ठिकाणी करायचं जर असेल तर 9/12 असं करावं लागतं आपल्याला. 9/12 त्याच्यानंतर 0.75 फूट म्हणजे साधारणतः पाऊण फूट आपलं एवढं त्या ठिकाणी आन्सर येतं. बरोबर. आता पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बोरवेलची खोली माहिती असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. समजा बोरवेलची खोली आपण धरूया की 500 फूट आहे. बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला बोरवेलचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. मग क्षेत्रफळ काढताना आपल्याला काय करावं लागेल, π/4 मल्टिप्लाइड बाय 0.75चा स्क्वेअर बरोबर ते 0.44 स्क्वेअर फूट एवढं आपल्याला त्या ठिकाणी हा एरिया भेटून जाईल. आता एवढा एरिया त्या ठिकाणी भेटला तर आपल्याला बोरवेलचं त्या ठिकाणी घनफळ काढणं सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. कारण घनफळ काढल्याच्या नंतर आपल्याला कळेल की एका याच्यामध्ये आपल्याला किती पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. आता घनफळ जर काढायचं ठरवलं तर 0.44 गुणिले 500 बरोबर. ही जी काय 500 आहे ही त्या ठिकाणी बोरवेलची खोली आहे. तर साधारणतः 220 घनफूट एवढं आपल्याला त्या ठिकाणी घनफळ या बोरवेलचं त्या ठिकाणी भेटून गेलं. आता याच्यामध्ये आपल्याला जर एकूण क्षमता जर काढायची असेल पाण्याची म्हणजे किती पाणी याच्यामध्ये साठू शकतं तर 1 घनफूट बरोबर 28 लिटर एवढं पाणी त्या ठिकाणी एका घनफुटामध्ये त्या ठिकाणी बसत असतं. आता 220 गुणिले 28 जर केलं तर आपल्याला पाणी भेटेल 6185 लिटर एवढं पाणी ह्या बोरवेलमध्ये त्या ठिकाणी साठवू शकतं. म्हणजे 500 फुटाचा जो बोरवेल आहे तर त्याच्यामध्ये 6185 लिटर एवढं पाणी त्या ठिकाणी साठवू शकतं. शेतकरी मित्र हो, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं समजलं जाणार ते म्हणजे शेततळ. आणि या शेततळ्यामध्ये किती पाणी साठणार आहे ते आपण त्या ठिकाणी या ठिकाणी काढणार आहोत. आता याच्यामध्ये जी काय शेततळ्याची जी काय साईज आहे ती 100/100/20 फूट एवढी साईज त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. शासकीय बऱ्याचशा योजनानुसार 100/100चं शेततळ असतं किंवा 150/150 शेततळ असतं. आता याच्यामध्ये साधारणतः किती पाणी साठू शकतं हे मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगणार आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की आपल्याला शेततळ्याची जी काही साईज आहे ती ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यावरून आपण शेततळ्याची क्षेत्रफळ त्या ठिकाणी काढून घ्यावं लागतं. आता शेततळ्याचं क्षेत्रफळ काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला एका साईडची किंवा दोन्ही साईडची जे काय लांबी गुणिले रुंदी असते ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर शेततळ्यामध्ये कसं असतं तर शेततळ्यामध्ये वरती एक त्या ठिकाणी लांबी रुंदी असते आणि खाली एक त्या ठिकाणी लांबी रुंदी असते. तर साधारणतः आपल्याला काय करायचं आहे आता या ठिकाणी ही समजा वरची लांबी आणि रुंदी झाली तर अशाच पद्धतीने आपल्याला खालची सुद्धा लांबी आणि रुंदी त्या ठिकाणी काढायची. तर साधारणतः याच्यामध्ये शेततळ जे काय आहे तर वरती आपण जर घेतलं 100 तर खालची जी काय त्याची साईज आहे तर खाली जी काय बेसमेंटला असणार साईज आहे ती साधारणतः 80 किंवा 60 आपण असं घेऊया. तसं 60 फूट आपण त्या ठिकाणी घेऊयात. मग या दोन ज्या काय बाजू आहेत त्याचा आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज घ्यायचा असतो. म्हणजे 100 + 60 त्या ठिकाणी आपलं 160 होतील. 160 / 2 म्हणजे हे त्या ठिकाणी 80 होतील. आणि परत एक बाजू जी काय आपली असेल ती म्हणजे 100 फूट असेल. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी 8000 स्क्वेअर फूटचं हे पूर्ण क्षेत्रफळ त्या ठिकाणी शेततळ्याचं येऊन जाईल. आता याच्यामध्ये शेततळ्याचं घनफळ कसं काढायचं आता स्क्वेअर फूट आपल्याला आले म्हणजे 8000 स्क्वेअर फूट आपलं शेततळ झालं. मग आता ह्या शेततळ्याची जी काय खोली ती साधारणतः आपण पकडली की 20 फूट हे त्या ठिकाणी साधारणतः खोल आहे. तर साधारणतः 20 फुटांनी याला जर मल्टिप्लाय जर केलं 8000 तर 1,60,000 घनफूट एवढं त्या ठिकाणी या शेततळ्याचं त्या ठिकाणी व्हॉल्यूम त्या ठिकाणी येतं आहे. आता याच्यामध्ये आपण जसं की बघितलं की एका घनफुटामध्ये त्या ठिकाणी 28 लिटर एवढं पाणी त्या ठिकाणी साठवू शकतं. तर मग 1,60,000 गुणिले 28 जर केलं तर 44,80,000 लिटर पाणी या साधारणतः 100/100/20 फुटाच्या शेततळ्यामध्ये त्या ठिकाणी साठवू शकतं. अशा प्रकारे आपण कितीही मोठं शेततळ जर असेल कितीही खोल जरी शेततळ असेल तर त्याची कॅपॅसिटी आपण त्या ठिकाणी या पद्धतीने त्या ठिकाणी काढू शकतो. आणि ही काढण्यासाठी तुम्हाला कुणाकडेही जायची त्या ठिकाणी गरज नाही आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त शेततळ्याची साईज माहिती असणं खोली माहिती असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानुसार तुम्ही सगळं हे गणित त्या ठिकाणी मांडू शकता. शेतकरी मित्र हो, तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली जर असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.